मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. आता ह्याला उत्तर द्यायचं म्हणून उरलेली मंडळी पुढे सरसावली. काका म्हणाले, सध्या वर्क फ्रॉम होममध्ये गातच म्हणजे देवानं मला आजच्या दिवसाचं दान माझ्या पदरात टाकलंय. मी जिवंत आहे. सुख म्हणजे अजून काय असतं, जीवन जगण्यात खरं सुख आहे. म्हणून तर म्हणतात ना, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे जीवन गाणे. माझी तर डेफिनेशन ही आहे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्या समाधान, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. त्यावर आजी अगदी लॉक किया जाय या स्टाईलमध्ये म्हणाली, बाळांनो, थोडक्यात काय, आत्ता होतं पण गेलं ते. सुख हे क्षणभंगूर असतं. सुख हे नेहमी कणभर गोष्टीतच लपलेलं असतं, पण ते आपल्याला मनभर जगता आलं पाहिजे. टाळ्या टाळ्या टाळ्या. खरंच सुख हे मानण्यावर आहे. स्पेशली आत्ताच्या या करोनाच्या काळात बघा ना, ताप नाही, सर्दी की एक अनुभवी वारकरी असतात जे वर्षानुवर्ष वारीला जातात. तेव्हा त्याला एक तरुण मुलगा विचारतो की आजोबा, तुम्ही इतके वर्ष वारीला जाताय, जीवन जगण्याचा एक सोपा मार्ग सांगाल का? आजोबा म्हणतात, ठीक आहे, पण त्याच्या आधी तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे. कधी भांडी घासलीस का? तो म्हणतो, हो अर्थातच. मग ते म्हणले, काय शिकलेस तू भांडी घासण्यातनं? तो म्हणतो, भांडी घासण्यातनं काय शिकणार? त्यावर ते हसून म्हणाले की भांडी बाहेरून कमी आतूनच जास्त घासावी लागतात, आणि नेमकं तसंच आपलं सुद्धा असतं. आपल्याला बाहेरून कमी आणि मनाची स्वच्छता जास्त ठेवली तर आयुष्य खरंच खूप सरळ साधं सोपं होऊ शकतं. वाऱ्याच्या गा तालावरी नाचतो झिम्माड दारी, गरुजे पाऊस उरी, आला 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 ग आला पाऊस. खरंच रसिक हो, मौनाच्या कुवा एकांतात दाटून शब्द सरी झिरमिरतात. पावसात त्यांच्या सचैल भिजवायाला हा ऋतू आला तुम्हास भेटायाला. वा, तुझे सावळे रूप झळकते हिरव्या ऐनामधुनी, तुझे सावळे रूप झळकते हिरव्या ऐनामधुनी, कुणी छेडली मनामध्ये ग मल्हाराची धुनी. तर रसिक हो, अशा या पावसाबद्दल, अशा या पावसाच्या कविता, ललित लेख असं सगळं घेऊन येत आहोत खास तुमच्यासाठी इन्फिनिटी 90.4 FM वर. हा पण एक भाव आहे जो तुम्ही अतिशय सुंदर व्यक्त करताय. एकदा सर्व म्युझिशियन्ससाठी टाळ्या. मगाचपासून करत तुम्ही प्रत्येक गाण्यात बघताय आपले पुण्याचे सुप्रसिद्ध सिंथेसायझर वादक श्री मंदार देव आणि अमृता देसाई खास उल्लेख करावा आवडेल की आजच्या कार्यक्रमाचे आमचे मार्गदर्शक मेंटॉर हे महेश ठाकूर देसाई आहेत. अमृता ही त्यांची कन्या. तेव्हा पुन्हा तसे असताला सांज रेशमी लाल कुसुंबी, अशा रम्य त्या कातर वेळी, अशा रम्य त्या कातर वेळी शब्दांनाही स्थान नसावे. आणि मग चंद्राचाही दिवा दिसावा शुभ्र फिकटसा खुल्या अंबरी, हळूच येता रात्र अशी तृप्त मनाने परत फिरावे, हळूच येता रात्र अशी तृप्त मनाने परत फिरावे. धुंद अशी ही संध्याकाळ, संध्याकाळचा हातात घेऊन येणारी घनगर्द रात्र, आणि त्या रात्रीच्या कुशीतून हळूच वर येणारा तो चंद्र, पहाटे पहाटे मंद होत जाणाऱ्या तारका बघत उगवणारा तो तेजपुंज शुक्र तारा. आता अशा सर्व सौंदर्य स्थळांची गीतकारांना भुरळ नाही पडली तरच नवल, नाही का? तेव्हा अशा या विलोभनीय रात्रीच्या गर्भातून अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण अशा गीतांनी जन्म घेतलाय. अशाच काही श्रवणीय गीतांची झलक आता आम्ही तुमच्या समोर सादर करतोय.
आशा म्हणजे ते होप एक पॉझिटिव्ह ऊर्जा. म्हणजे आई वडिलांनी बघा नक्की बाळाचं पाय पाळलेलं असणार. कारण ही आशा आज इतक्या वर्षानंतर सुद्धा अशी ताजी ठेवलेली आहे की नाही की एकदम चाफ्याच्या फुलावानी बघा. म्हणजे ते चाफ्याला कसं ते बाटलीत औषध घालून कसं ताजी तवाना ठेवतात की नाही असं काय बघा एकदम तुमचं. म्हणजे भक्तिगीत म्हणू नका, ते भावगीत, ते नाट्यसंगीत, गजला, शास्त्रीय संगीत, काय ते रवींद्र संगीत, नजरुल गीत म्हणे, लोकगीत, पॉप संगीत, काय म्हणजे अजून काय राहिलं तर सांगा का. म्हणजे काय ते बेफाट गाण्याची रेंज हो तुमची. तर ही निवृत्ती कशी असते तर निवृत्ती ही एक निसर्गाची प्रकृती. निवृत्ती असते एक वचनपूर्ती. निवृत्ती म्हणजे आत्मपरीक्षणाची व्याप्ती.